घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा आजचा म्हणजे 26 नोव्हेंबरचा भाग तुम्ही एन्जॉय करत आहात आणि प्रेक्षकांनो आजच्या भागात कॉमेडी सुद्धा आहे, सस्पेन्स सुद्धा आहे आणि थ्रिलर पण आहे बरं का. तुम्ही आज बरेच रस एन्जॉय करणार आहात या भागात. आता सौमित्र जानकीची वाट बघत असतो. वहिनी तयार झालीस का ग? मग जानकी तयार होऊन अशी बाहेर येते. बरं प्रत्येक वेळेला हिची पॅन्टच यांनी का दाखवली हा मला प्रश्न पडलाय. पण आता ती तयार झाल्यावरती प्रेक्षकांनो खरं खरं मला कमेंट करून उत्तर द्या सगळ्यांनी. धडधडीत ही जानकी आहे हे लक्षात येत नाही का बरं? आता हा सौमित्र म्हणतो जानकी वहिनी तू, त्यावर जानकी नाकात आवाज काढते बरं का प्रेक्षकांनो. आता थोडासा प्रयत्न केलाय मी हिच्यासारखा आवाज काढायचा. जानकी म्हणते नाही मी शोभना शेंडे, ते आपले ॲडव्होकेट अवंतिका मॅडम आहेत ना, त्यांची मी क्लायंट आहे हो, ॲडव्होकेट अवंतिका रणदिवे. सौमित्र भाऊजी छान वाटतोय ना हा लुक. आता सौमित्र हसायला लागतो जानकीला. जानकी म्हणते काय झालं सौमित्र भाऊजी, काही विचित्र दिसतंय का मी, काही वेगळं वाटतंय का? भाऊजी हे विचित्र दिसतंय का, मी जरा बदलून येऊ का हा गेटअप? मग आता सौमित्र हसतो आणि म्हणतो अरे नाही नाही वहिनी थांब जरा, खूप भारी गेटअप केलायस तू, दादाने तुला पाहिलं तरी तो ओळखणार नाही. मग आता ही जानकी म्हणते भाऊजी तुम्ही हसलात ना तर मला भीतीच वाटली हो. नाही म्हणजे आता या शोभनाच्या मागे ही जानकी लपली आहे हे कोणाला कळणार तर नाही ना भाऊजी, नक्की ना? सौमित्र म्हणतो नाही वहिनी नाही कळणार. मग आता ही जानकी पुन्हा चष्मा घालते आणि म्हणते होप फॉर द बेस्ट. पण काय हो भाऊजी ही आयडिया तुम्हाला कुठून आली? सौमित्र म्हणतो अगं वहिनी 4 वर्षापूर्वी आपण शरयू, तुम्ही, मी, आपण सगळेजण गेलो होतो बघ त्या फार्म हाऊसवर आणि तू तिथे आजीची ऍक्टिंग केली होतीस, आईची पण ऍक्टिंग केली होतीस बघ. प्रॉपर पावडर वगैरे लावून मस्त आवाज काढला होतास, तुम्हाला ते आठवलं आणि मी अवंतिकाला म्हणलो की हे सगळं फक्त जानकी वहिनीच करू शकते. आता जानकी लाजते आणि म्हणते काय बाई भाऊजी तुम्ही पण. आता सौमित्र म्हणतो वहिनी खरंच माइंड ब्लोईंग. आता ही जानकी म्हणते चला भाऊजी उशीर होईल, मीटिंग आहे ना. मग सौमित्र म्हणतो थांब जरा, दरवाजा लावून घेतो. आणि आता त्या जानकीच्या घराचं दार याने लावलंय तर आता निघालेत हे. आणि मग शोभनाची केस गाडीत समजवतो असं म्हणतोय सौमित्र आणि निघालाय हिला घेऊन. आता इकडे पहा या सारंग चम्याला या ऐश्वर्या सल्ले देते नेहमीप्रमाणे. सारंग आता तुम्हाला एक हाती सगळं सांभाळायचंय, तुम्हाला आता तुमचं बेस्ट द्यायचंय, तुम्हाला काही अडलं नडलं तर. आता लगेच सारंग म्हणतो तुम्ही आहात ना ऐश्वर्या. आता तेवढ्यात एक एम्प्लॉई येतो त्यांचा आणि तो एम्प्लॉई सारंगला सांगत असतो की अहो सारंग दादा आपल्याला पुढचे सगळे निर्णय घ्यायचे. तो ऋषिकेश दादांनी या कंपनीच्या फायद्यासाठी काही प्लॅन बनवले होते, आता त्या प्लॅनचं काय करायचं ते नाही येत ना ऋषिकेश दादा. मग त्या प्लॅनचं आता लगेच ऐश्वर्या म्हणते फेकून द्या ते सगळे प्लॅन. सारंग म्हणतो अहो ऐश्वर्या असं काय करताय, मला असं वाटतं की ऐश्वर्या त्याला बोलूच देत नाही आणि म्हणते हे बघा सारंग, दादांच्या कोणत्याच गोष्टी आपल्या कंपनीला कशाला लागू करायच्या, आपण जे करू ना त्यात फायदा असेल, तुम्ही जे कराल तुम्ही जे सांगाल तोच निर्णय असणार आहे सारंग. सारंग म्हणतो तुमचं बरोबर आहे ऐश्वर्या, पण ऐश्वर्या म्हणते आपल्याला हेच करायचंय सारंग, आपल्याकडे दुसरा पर्यायच नाहीये. बरं चला एक वेळेला आपण समजू की दादांचा प्लॅन आपण वापरला आणि समजा तो वर्क झाला, दादाच्या प्लॅनमुळे तुम्हाला जर प्रॉफिट मिळालं, सक्सेसफुल झालात तर काय होईल माहितीये का? तर सारंग म्हणतो काय होईल? ऐश्वर्या म्हणते दादांचा प्लॅन तुम्ही वापरलात म्हणून तुम्हाला यश मिळालं, म्हणून तुम्हाला प्रॉफिट नफा झाला असं लोक म्हणतील. शेवटी सारंगने माझाच प्लॅन वापरला, सारंगचा प्लॅनच वर्कआउट होत नाही, सारंगला डोकंच नाही, म्हणजे माझाच प्लॅन वर्कआउट होतो, हे सगळं तुम्हाला ऐकायचं आहे का सारंग? सारंग म्हणतो नाही हो ऐश्वर्या असं नाही ऐकायचं मला. ऐश्वर्या म्हणते मग आपण आपले प्लॅन वापरू ना, आपली स्ट्रॅटर्जी वापरू, जे काही भलं बुरं होईल ना यातनं ते भलं बुरं सगळं आपणच करू ना, म्हणजे श्रेय आपल्यालाच मिळेल नाही. सारंगला बरोबर तिच्या इशाऱ्यावर हिने नेहमीप्रमाणे नाचवलं. आता लगेच सारंग म्हणतो हो ऐश्वर्या तुमचं बरोबर आहे. सारंग आता लगेच त्या एम्प्लॉईला म्हणतो तुम्ही ना ते सगळे तुमचे प्लॅन बाजूला ठेवा, आम्ही नवा प्लॅन बनवू. मग आता तो मुलगा म्हणत असतो पण मी काय म्हणतो दादा. आता लगेच तो सारंग म्हणतो ऐश्वर्या मॅडमने काय सांगितलं तुम्हाला कळलं नाही का, जस्ट फॉलो हर. त्याला ते पण इंग्लिशमध्ये नीट बोलता येत नाहीये, निघा. आता हा सारंग त्या ऐश्वर्यासारखा उद्धट बोलायला लागलाय सगळ्यांशी. त्याची भाषा ऐश्वर्याने पूर्णपणे बदलली आहे. ऐश्वर्या पण त्या मुलाकडे अशी राग बघत असते.
तो एम्प्लॉय गेल्यानंतर ऐश्वर्या म्हणते, आता कसे बिझनेसमॅन दिसताय तुम्ही सारंग, असंच काम करत राहा. सारंग म्हणतो, तुम्ही पण मला असंच प्रोत्साहन द्या ऐश्वर्या, तुम्ही अशा जर माझ्या सोबत असलात तर मी जिद्दीने काम करेल. ऐश्वर्या म्हणते, मी इथेच आहे सारंग, मी कुठे चालले तुम्हाला सोडून. आता तेवढ्यात ऐश्वर्याला फोन आलाय आजींचा. आता मजा येते प्रेक्षकांनो ऐश्वर्याची. आजींचा फोन आल्यावर ही ऐश्वर्या सारंगला म्हणते, आलेच सारंग, मी जरा फोन आलाय. ऐश्वर्या बाजूला जाऊन बोलते आजींशी. आजीबाई म्हणतात, ए गुंडे, अगं कुठेस तू, काय ग पोहोचली का नाही ऑफिसला. आता ऐश्वर्या म्हणते, नाही, गाडीत बसून लुडो खेळतीये. काय आजी, पोहोचले ना मी, ऑफिसमध्ये काम करते ना. मग आता ही आजी म्हणते, अगं बाई, तुला महत्वाचं काहीतरी सांगायला फोन केलाय मी. तुला माहितीये का, ती अवंतिका आहे ना, ती सुमित्राची तिसरी सून आणि सौमित्राची. ऐश्वर्या म्हणते, हो आजी, मला माहितीये ना ती कोणाची कोण आहे ते, बोला ना तुम्ही पटापटा. अवंतिकाला आता आजी म्हणतात, अगं तर तिने तिच्या एका क्लायंटला बोलवलंय. आता ही ऐश्वर्या म्हणते, बरं मग पुढे. आता आजी म्हणतात, अगं पुढे काही नाही ग बाई, पण मला ना जरा शंका आलीये म्हणून मी तुला फोन केला ग. ऐश्वर्या म्हणते, आजी, अशा फालतू कारणासाठी फोन केलात ना तर तुमचं आउट गोईंग बंद करून टाकेल मी. आजी म्हणतात, अगं गुंडे, मी काय बोलते, माझा ऐकून तरी घे. ऐश्वर्या म्हणते, ती अवंतिका क्लायंट आणो नाही तर काही आणो, मला काय करायचंय त्याच्याशी. आता आजी म्हणतात, अगं बाई, पण मी काय बोलते ऐकून तरी घेते, तुला कळायला हवं ना. ऐश्वर्या म्हणते, आजी, मी ऑफिसमध्ये आणि उगाच टाइमपास करून माझा वेळ नका घालवा, चला ठेवा फोन. असं म्हणून ही फोन ठेवून देते आणि त्या आजीला बोलूच देत नाही. आता हे काहीतरी आपलं इग्नोर करायचं म्हणून चाललंय. आता आजी फोन ठेवल्यावर विचार करतात, काय गुंडी आहे ही, माझ्या तोंडावर फोन बंद करते. थांब आता, तुला न दाखवतेच, कमी नाहीये मी पण, बरोबर दाखवते त्या गुंडीला कशी आहे मी आगाऊ. पण त्याच्या आधी ती क्लायंट कोण आहे ती मला बघायला हवी, नक्की कोण असेल ती. बाई, आजीबाईंना काही कामं नाही हा प्रेक्षकांनो, नसत्या उचापात्या करत बसतात आजीबाई. प्रेक्षकांनो, आजचा भाग छान आहे, एखादा लाईक करायला विसरू नका हा माझ्या रिव्ह्यूला. आणि ज्यांनी चॅनल नसेल सबस्क्राईब केले त्यांनी चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या डेली रिव्ह्यूजसाठी. तर जानकी आता अशी रणदिवेंच्या घराच्या समोर आली आहे आणि आता आल्या आल्या ती ते पार्टी वगैरे बघते, इमोशनल होते, तिला ते सगळं आठवतं, नाक घासणं, घराच्या बाहेर पडणं, तोच सीन खूप वेळेला रिक्रिएट करतात हे. आणि आता सौमित्र तिथे येऊन जानकीला असं शांत हो वहिनी असं खांद्यावर हात ठेवून खुणवतो. तर आता इकडे बघा या ऋषिकेशला जीवे मारायचा प्रयत्न चाललाय, म्हणजे त्याला अर्धमेलं करायचंय त्या सयाजीरावांना. आता त्याने या ऋषिकेशने जिथे नोकरी लावली आहे ना तो माणूस सयाजीरावांशी बोलत असतो की तुम्ही काही काळजी करू नका, आम्ही आमचं काम करू. ऋषिकेश म्हणतो, चला साहेब आपल्याला जायचंय ना. आता तो मुद्दाम टाळत असतो आणि म्हणत असतो, हा थांब रे जरा, ते गाडीमध्ये सामान भर ना सगळं. मग ऋषिकेश म्हणतो, मी भरतो ना. आता तो माणूस म्हणतो, अरे पण अजून आले नाही आहेत ना माणसं, तू कशाला भरतोस. आता ऋषिकेश म्हणतो, नाही थांबा, मी भरतो, म्हणजे लवकर काम होईल आपलं. आता ऋषिकेशने ते सगळं सामान भरलंय आणि त्या माणसाने पण त्याला जरा जरा मदत केली आहे. आता ते सगळं सामान भरणं झाल्यावर ऋषिकेश म्हणतो की या बॅग्स मध्ये म्हणजे या बॉक्सेस मध्ये काय आहे साहेब. आता तो म्हणतो, अहो काही नाही, पुस्तकं वगैरे, त्यामुळे जरा जड भरलंय ते, तुम्ही एक काम करा, समोर बसा, मी हे सगळं नीट मॅनेज करून घेतो सगळे बॉक्स वगैरे. ऋषिकेश ठीक आहे असं म्हणून समोर ड्रायव्हिंग सीटवर बसायला जातो. आता या माणसाने तेवढ्यात असे त्यातले बांबू वगैरे चेक केलेत जे ऋषिकेशला मारण्यासाठी त्यांनी आणलेत. एका माणसाला मारायला कमीत कमी त्यामध्ये डझनभर बांबू होते बरं का, म्हणजे त्या अशा काठ्या असतात ना पोकळ काड्या बांबूच्या, तशा मोठ्या मोठ्या काड्या होत्या. आता ऋषिकेश इकडे जानकी ओवीचा फोटो बघतो, त्याचा फॅमिली फोटो मोबाईलमध्ये, आणि विचार करतो तुम्हाला माझ्यामुळे आता उपाशी नाही राहावं लागणार. म्हणजे हा बिचारा काहीतरी करू इच्छितो आणि याच्यामध्ये त्या ऐश्वर्यामुळे 1700 विघ्न आहेत. तर आता तो ऋषिकेश तो माणूस बसल्यावर गाडीत त्याला विचारतो, चलायचं ना साहेब आता. तो माणूस म्हणतो, थांबणार रे, काय घाई आहे तुला एवढी. अरे म्हणजे असं वसकतो त्याच्या अंगावर आणि मग म्हणतो, अरे बाबा माझे मित्र येत आहेत, जरा वेळ थांब, ते येतीलच. आता तेवढ्यात खूप सारे असे गुंड्या मवाली टाईप लोक आलेले आहेत बरं का, 5-6. ते लोक म्हणतात, कुठे बसायचं आम्ही. मग तो माणूस म्हणतो, बसा बसा, मागे बसा ना. आणि आता ते सगळी लोक गाडीच्या मागे बसतात, त्या सामान जिथे ठेवलंय ना तिथे टेम्पोमध्ये. आता ऋषिकेशला तो माणूस म्हणतो,
चल आता आपली बायका पोरं पण घरी वाट बघतील ना, म्हणजे आता त्याला आठवलं बरं का. आणि फायनली आता ही गाडी निघाली आहे. म्हणजे प्रेक्षकांनो काही काही या म्हणजे मालिकेचे डायलॉग जरा फनीच आहे. तर आता आजच्या मालिकेचं प्रमुख आकर्षक सीन म्हणजे हा सीन. जानकी आता रणदिवेंच्या घरात पोहोचली आहे. आता या सुमित्राबाईंनी दरवाजा उघडलाय आणि त्या जानकीला असं खालून वर बघतात, पण तरी सुद्धा त्यांना जानकी काही ओळखू येत नाही बरं का प्रेक्षकांनो. जानकी खूप अशी अपेक्षेने बघते त्यांच्याकडे, बघून स्माइल करते. सौमित्र लगेच म्हणतो, अगं आई दारात काय उभी आहेस, तिला बघत काय राहतीयस, म्हणजे तुला म्हटले होते ना मी अवंतिकाची क्लायंट येणार आहे, त्याच येथे शोभना शेंडे. आता या सुमित्राबाई म्हणतात, अच्छा अच्छा हो का, या ना या. आता ही तिथूनच जानकी नाकात आवाज काढत बोलते, नमस्कार मी शोभना शेंडे. सुमित्राबाई म्हणतात, या ना या, आत या. आता जानकी टोमणा मारल्यासारखं बोलते, चालेल ना तुम्हाला मी आत आले तर. आता सुमित्राबाई म्हणतात, अहो या ना या, त्यात काय. मग आता जानकी जेव्हा आत गृहप्रवेश करते तेव्हा तिला खूप भारी वाटतं. तिच्या या घराच्या उंबऱ्यावरती तिने पाय दिलाय, म्हणजे एक फिलिंग असतात ना आपलं घर म्हणून. तसं जानकी आधीच इमोशनल दाखवली आहे त्यांनी, तसं तिला ते फील होतं म्हणून तिचे पावलं दाखवलेत प्रत्येक वेळेला. मग आता सौमित्र म्हणतो, ही माझी आई आहे सुमित्रा रणदिवे. मग जानकी त्यांना म्हणते, तुमच्या आई त्या माझ्या आई. आई नमस्कार करते आशीर्वाद द्या. असं म्हणून जानकी सुमित्राबाईंना नमस्कार करते आणि सुमित्राबाई तिच्या डोक्यावर हात ठेवतात. तेव्हा जानकीचे डोळे भरून येतात आणि मन देखील भरून येतं आणि सुमित्राबाईंच्याही डोळ्यात टचकन पाणी आलंय. म्हणतात ना ते असं एकमेकांना फील होतं, तसं काहीतरी दाखवलंय. या सुमित्राबाई जानकीच्या डोक्यावर हात ठेवत म्हणतात, सुखी राहा. आणि त्यांना पण एक आत्मिक समाधान मिळतं की छान वाटते आपल्याला आशीर्वाद देताना. जानकी आता त्यांना उत्तर देते आशीर्वाद दिल्यानंतर, आम्ही सुखी राहणं तुमच्याच हातात आहे. आता सुमित्राबाई म्हणतात, काय काय म्हणालीस. आता सौमित्र घाबरून जातो. जानकी म्हणते, अहो मला म्हणायचंय तुम्ही घरातल्या वडीलधाऱ्या ना, तुमचा हात डोक्यावर असेल तरच आम्हाला सुख येईल ना, असं म्हणत होते मी. आता तेवढ्यात अवंतिका येते तिथे आणि जानकीला अशी वर खाली बघते आणि सौमित्रकडे बघून हसते आणि म्हणते, हाय स्वप्नाताई. मग आता लगेच ही जानकी म्हणते, अवी डिअर कशी आहेस ग तू. आता चष्मा खाली करून तिने डोळ्याने खुणवलाय. मग आता अवंतिका म्हणते, मी मस्त आहे आता ही म्हणते, जानकी हाऊ वंडरफुल टू सी यू अगेन अगं बरं झालं ऑफिसमध्ये नाही आले मी तुझ्या. किती छान घर आहे बाई तुझं, मस्त घर बघायला मिळालं मला. छानच खूपच छान. आता अवंतिका म्हणते, या माझ्या सासूबाई आहेत. मग जानकी म्हणते, हो आत्ताच ओळख करून दिली सौमित्रजींनी. आशीर्वाद पण मिळाला बरं का मला तुझ्या सासूबाईंकडनं. आता या सुमित्राबाई पण स्माइल करतात. मग जानकी म्हणते, असंच घर पाहिजे अगदी माणसांनी भरलेलं, त्याशिवाय घराला शोभा नाही, हो की नाही आई. आता सुमित्राबाईंना ते जरा कसं तरी होतं ऐकल्यावर. अवंतिका मग आता त्या म्हणजे तिच्या क्लायंटला म्हणजे जानकीला म्हणते, बसा ना बसा, बरं झालं तुम्ही घरी आलात. असं म्हणून आता ह्यांनी तिथे सोफ्यावरती सगळेजण बसलेत. आता आजींची फार मजा येते बरं का प्रेक्षकांना. पुढे तुम्ही फक्त आजचा एपिसोड पुढे बघत राहा. तसा हा आजचा शेवटचा सीन आहे. आता बघा, हा सौमित्र त्या जानकीला पाणी वगैरे आणून देतो बरं का. जानकी पाणी घेते आणि म्हणते, धन्यवाद ह्याची खूप आवश्यकता होती. अवंतिका म्हणते, बरं झालं तुम्ही इथेच आलात, नाही म्हणजे ऑफिसमध्ये जमलं नसतं ना आपल्याला भेटायला. मग आता ही पाणी वगैरे पिते. मग अवंतिका म्हणते, तुम्ही तुमच्या केस बद्दल सांगणार होतात ना आम्हाला, सांगा ना. मग आता आजीबाई येऊन बसतात तिथे आणि म्हणतात, काय ग सुमे, ह्या कोण. अवंतिका म्हणते, अहो आजी, मी म्हटले होते ना माझी क्लायंट येणारे, त्या ह्याच आहेत. मग आता आजी म्हणतात, असं ह्याच आहेत का त्या. जानकी मुद्दाम आजीची जरा गंमत करते प्रेक्षकांनो. आता जानकी म्हणते, काय ग अवी डिअर, खरंच ह्या त्याच आहेत का ग. त्या नाही का त्या खूप. आता आजी म्हणतात, काय खूप, काय काय खूप. मग आता जानकी म्हणते, अहो आजी खूप छान आहात तुम्ही. अवी डिअर तुमचं खूप कौतुक करत असते बरं. आता आजी म्हणतात, नक्की ना. मग अवंतिका म्हणते, म्हणजे काय आजी, खरंच की. सौमित्र म्हणतो, आई आजी तुम्ही जरा आत जाऊन बसता का, म्हणजे आम्ही केस बद्दल बोललो तर तुम्हाला बोर होईल ना. मग आता जानकी म्हणायच्या आत अवंतिका म्हणते, अरे नाही सौमी, असं काय करतोस,
तुला काय त्यांनी पूर्ण दिवस नानांच्या जवळच बसायला हव्यात का त्या? नाही नाही, बसू देत ना त्यांना, काय हरकत आहे त्या इथे बसल्या तर. गुलाब दादा आज जरा मार्केटमध्ये गेले. आई जरा सॉरी तुम्हाला त्रास देते, पण ह्यांना एक कप चहा कराल का तुम्ही? आता ही अवंतिका सुमित्राबाईंना चहा करायला सांगते. आता पुढे काही कोणी बोलणार तेवढ्यात आजीबाई बोलतात आणि म्हणतात, कशाला पाहिजे चहा? गुलाब येईल ना आता आणि तोच करेल चहा. मला पण हवा आहे थोडासा चहा. तोपर्यंत आपण या शोभाताईंची शोभा बघूयात. नाही म्हणजे या शोभाबाईंची आपण केस ऐकूयात. आणि आजींनी सुद्धा जानकी सारखीच ऍक्टिंग केली आहे. काय हो शोभाताई, तुमची केस आम्हाला सांगण्यासारखी आहे काय? आता जानकी म्हणते, हो ना आजी, काय आहे ना, कोणत्याही घरात घडेल ना अशी केस आहे बरं आमची. ते म्हणतात ना, घरोघरी मातीच्या चुली, अगदी तसंच आहे बघा. आता जानकी जरा इमोशनल होते बरं का प्रेक्षकांनो, छान दाखवला हा सीन. आता जानकी पुढे म्हणते, अवी डिअर, जसं तुझं मोठं घर आहे ना माणसांनी भरलेलं, तसंच माझं पण होतं ग. आणि माझ्या घरात ना असे माणसंच होती ग, खूप माणसं. माणसामध्ये प्रेम होतं बरं, पण माणसांच्या मध्ये जेव्हा नवीन माणसं आली ना तेव्हा माझ्या घराचा तर नक्षाच बदलला बाई. आता जानकी असं बोलल्यानंतर सुमित्राबाईंना जरा खुट्ट होतं मनामध्ये. जानकी म्हणते, अगं माझ्या घराचं इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र सगळं सगळं बदललं ग अवी डिअर. काय सांगू तुला, माझ्या घराची भाषा सुद्धा बदलली ग. आता ते सगळं ऐकून या सगळ्यांचे चेहरे असे फ्लॅश केले. प्रेक्षकांनो, छान दाखवलाय सीन खूप आज. आता जानकी म्हणते, अगं अवी डिअर, माझ्या घरातनं सगळ्यांच्या गप्पाच्या मैफिली रंगायच्या बघ. अशी नेहमी माझ्या घरात हसा पेटलेला असायचं ग सदैव. अगदी अशा चहाचा गंध दरवळावा ना, तसं सुख समाधान घरातल्या कानाकोपऱ्यामध्ये दरवळायचं ग, अगदी सगळीकडे बघ. आता ते सगळं ऐकून सुमित्राबाईंना त्यांच्या घराबद्दल फील होत आहे. मग जानकी म्हणते, अगं पण आजकाल वादाच्या ठिणग्या पडायला लागल्यात आमच्या घरात, कटुतेचे ठसके सुद्धा यायला लागलेत बघ. नको नको ते विषय शिजायला लागलेत. आता काय सगळंच बदललंय आमच्या घरात. नको नको ते विषय शिजायला लागले ग माझ्या घरात. कोणावर विश्वास ठेवायचा, कोणावर नाही विश्वास ठेवायचा, हे कळेनासं झालंय ग माझ्या घराला. माझं घर उसवलंय ग अवी डिअर. काय सांगू तुला, धागे तुटले ग आणि निखरले सगळे मोती. असं म्हटल्यानंतर जानकी जरा रडायला लागते. तिच्या डोळ्यात पाणी येतं. आजीला लगेच डाऊट आलाय. आता जानकी म्हणते, सगळे नक्षी विस्कटले ग माझ्या घराचे, काय सांगू तुला. असं बोलता बोलता आता जानकी जरा जास्तीच रडायला लागते. पण तरी सुद्धा आजींना म्हणते, आजी घर मात्र तसंच उभं आहे बरं का आजी. अगदी भिंती उभ्या आहेत, सगळे दरवाजे दार सगळे अगदी उभे आहेत, पण दारातली तुळस मात्र सुकली हो आजी. आता असं म्हणल्यानंतर सुमित्राबाईंच्या डोळ्यात पाणी येतं. आता जानकी म्हणते, आत्मा कुठे आमच्या घरात, तो गेला घर सोडून केव्हाच. जी लोक घरातनं बाहेर पडली ना त्यांनी तर स्वतःचं जग उभं केलं, पण काय झालं की आत्मा गेली हो घराबाहेर. स्वयंपाक घरापासून देवघरापर्यंत सगळं केलं हो, पण देऊळ कितीही देखणं असलं ना तरी त्याला कळसाशिवाय शोभा नाही ना हो आई. ती शोभा म्हणजे घरातली वडीलधारी माणसं. जोवर घरामध्ये वडीलधारी माणसं नाहीत ना तोवर कुटुंब नावाच्या देव्हाऱ्याला कळस नाही हो, अजिबात नाही. असं म्हणून आता जानकीचे डोळे खूपच पाणावलेत आणि या बाकीच्यांचे सुद्धा, म्हणजे आजी सोडल्या तर सगळेच जणांचे डोळे पाणावलेत. आता बघा प्रेक्षकांनो, इथे हा भाग त्यांनी पूर्ण केला. आता पुढच्या भागामध्ये ऐश्वर्याला कळलंय की जानकी घरी आली आहे. जानकी आता नानांजवळ जाते आणि तिचं वेश काढून नानांना सांगते, नाना मी जानकी आहे. मग आता नाना जानकीला एका कागदावर वर्तुळ काढून दाखवतात आणि नानांना सांगायचंय की ते गोल चित्र म्हणजे ऋषिकेशच्या हातात पार्वतीने दिलेलं कड आहे आणि त्या
कड्यावर एक नंबर आहे आणि तो नंबर म्हणजे ऋषिकेशच्या हातातलं कडं आणि त्या कड्यावरती एक नंबर आहे. तर त्या नंबरमध्ये देवघरात असलेल्या त्या पासकोडचा नंबर आहे. आता असं त्या नानांनी जानकीला सांगितलंय. जानकी ते सिक्रेट घेऊन निघत असते तेव्हा सयाजीराव आणि ऐश्वर्याचं बोलणं ती ऐकते. ऋषिकेशला मारहाण होणार आहे म्हणून आणि ती ऋषिकेशला वाचवायला निघते आणि पुढे भयंकर दाखवलंय बाबा त्यांनी सगळं. जानकी ऋषिकेशला फोन करते हे सगळं सांगण्यासाठी की तुमच्यावरती हमला होणार आहे. ऋषिकेश गाडी थांबवतो आणि म्हणतो 5 मिनिटं मला बोलू द्या माझ्या बायकोशी आणि मागून काही माणसं येतात आणि त्याच्यावर हल्ला करतात आणि इकडे या जानकीचा सुद्धा ऍक्सिडेंट होतो आणि तिकडे ओवीच्या पण पोटात दुखायला लागतं तो शिळा केक खाल्ल्यामुळे. असं यांची काहीतरी भयानक परिस्थिती ते दाखवणार आहेत. आता बघत राहूया यांची काय काय दशा होते बिचाऱ्यांची. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या डेली रिव्ह्यूज साठी आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमंडळींना ही मालिका आवडत असेल तर त्यांना माझा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.